चव नाशिकची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. यूट्यूब फॅमिली, तर आज आपण काय बनवतो आहे, तुम्हाला काहीतरी दिसतं वेगळंच आज. गॅस वगैरे इथं काहीच नाही, काही नाही. तर मग ताई काय बनवत आहे, तर दाखवते मी तुम्हाला. बघा तुम्ही, आईस्क्रीम बनवलेली आपण साधी बर्फाची जी आईस्क्रीम म्हणतो. आता आम्ही लहान होतो तेव्हा याला आम्ही गारीगार म्हणायचो. तर हे गारीगार कसं वाटते तुम्हाला? गारीगार म्हणजे थंड थंड बर्फ. तर यूट्यूब फॅमिली, कुठेही जाऊ नका. कशी वाटते आपली छान रेसिपी तुम्हाला आजची बिना गॅसची? तर मिक्सर न लावता असं छान काहीतरी मी बनवलं आहे. गॅस न वापरता काहीतरी बनवलं आहे रेसिपी. बघूया आपण. हे आहे कलिंगड. तर ह्या कलिंगडापासून आपल्याला काय बनवायचं आहे यूट्यूब फॅमिली? तर तुम्ही बघितलेलं आता काय बनवलं आहे कलिंगडपासून मी. तर छान अशी कुल्फी आपण बनवलेली, छान अशी आईस्क्रीम आपण बनवलेली आहे. तर याचे घ्या 4-5 तुकडे करून पटापटा, आणि किसणी घ्या, ताट घ्या आणि याला पटापटा किसा. तर घेतलं आहे ताट आणि किसणी घेतलं आहे, तर याला किसायला आता आणि किसून घ्यायचे पटापटा छान असं. आणि पुढची रेसिपी नक्कीच बघायची. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. नक्कीच सांगा कसं वाटला आपला आजचा व्हिडिओ. आपली आईस्क्रीम, आपलं गारीगार. आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही याला गारीगारच म्हणायचो. आईकडं यांच्याकडं बालपणामध्ये आम्ही गारीगार असे खूप खाल्लेले. गावाला तर खूपच येतात ती. तर तुम्ही पण नक्कीच खाल्ले असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. टरबुजापासून आपण बनवतो हे पेप्सी. पेप्सीच तोंडात आली तर पेप्सी न करता आपण बनवतो हे छान अशी आईस्क्रीम. मिक्सर न वापरता, गॅस न वापरता छानमध्ये फ्रीजमध्ये ठेवायचे आणि आपल्याला बनवायची आईस्क्रीम, काडीवाली आईस्क्रीम. तर बघा, हे अगदी लहान मुलांचा खाऊ आहे हा. तर यूट्यूब फॅमिली, मी आता घेतलेले कलिंगड सगळं किसून, आणि कलिंगड किसल्यानंतर सगळं पाणी आपण काय केलेलं आहे याचं टाकलेलं आहे एका बाऊलमध्ये. पुन्हा आता राहिलेला भाग आपण काय करतो आहे, किसून घेऊ राहिलो. किसून घ्यायचा छान असं. जेवढं पाणी निघेल तेवढं बाऊलमध्ये टाकायचं आहे. वरचा जो चौथा आहे तो मी थोडासा वेगळा ठेवलेला आहे. याचा व्हिडिओ तुम्हाला नंतर येणार आहे. वरच्या चौथ्यापासून मी काय बनवलेलं आहे तो व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत येईल. पण आता सध्या पाण्यापासून मी काय बनवले ते तुम्ही नक्कीच बघा. मिक्सर न वापरता वगैरे वगैरे असं. बी वगैरे अजिबात काढायची नाही. बी पण तशीच ठेवायची बऱ्यापैकी. जणांना खूप बी आवडती, मला पण आवडते. मी बी काही काढलेली नाही आहे. आपण बिया सगट काय बनवतो आहे आजची आईस्क्रीम. तर आपण कुठलंही काही वापरता न वापरता असं छान असं आईस्क्रीम आपण फ्रीजला ठेवून छान असं तयार करणार आहे. तर काय वाटतं यूट्यूब फॅमिली, कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही. आपलं चाललेलं आहे आता असं छान किसायचं काम. मस्त ताटामध्ये जेवढं पाणी होईल तेवढं मी आता बाऊलमध्ये काढून घेते. बाऊलमध्ये काढल्यानंतर आपल्याला बनवायची त्याची पुन्हा एकदा आईस्क्रीम. तर बघूया यूट्यूब फॅमिली, किती लाल आणि सुंदर असं पाणी, तोंडाला पाणी सुटेल असं फ्रेश असं कलिंगड आहे आपल्याकडं. तर कलिंगडापासून आपण बनवतो आईस्क्रीम. तर तुम्ही कसं बनवता कमेंट करून नक्कीच मला सांगा. आपली रेसिपी पण तुम्हाला कशी वाटते ते पण मला सांगा यूट्यूब फॅमिली. जेवढं पाणी निघालं ते आपण टाकतो आहे. बाकीचा वरचा भाग सगळा इथंच ठेवलेला आहे मी ताटामध्ये. त्याचं पण आपण बनवणार आहे, त्याचं सेपरेट बनवूया. फक्त हे जे पाणी आहे त्याचं मी काहीतरी नवीन म्हटलं, ताईंसोबत एखादा व्हिडिओ शेअर करायचा आहे आपल्याला. तर चला मग, आता उन्हाळ्याचे दिवस आहे, खूप पाणी वगैरे असं प्यावं वाटतं, थंड खावं वाटतं. तर मग का नाही करायचं आपण? तर करायचं नक्कीच. असेल कलिंगड तर घ्यायचं फटाफटा घरामध्ये, पटकन किसायचं. आणि असं आईस्क्रीमचं भांडं वगैरे असेल तर ते पण घ्यायचं. तुमच्याकडं साचा वगैरे असेल, नसेल तर एखादा ग्लास घ्या, त्याच्यामध्ये आईस्क्रीमची काडी वगैरे असेल ती टाका. छान असं बनवायला ठेवा. आईस्क्रीमचा साचा घेतलेला आहे मी. आता आईस्क्रीमच्या साच्यामध्ये आपण काय करणार आहे, हे सगळं पाणी टाकून घेणार आहे. याच्यात मीठ वगैरे कुठेही काही मी वापरलेलं नाही आहे. साखर पण वापरली आहे. डायबिटीज पेशंट तुमची जर घरात असतील, त्यांना जर खूप काही खावं वाटत असेल, आईस्क्रीममध्ये खूप साखर असते, तर बिना आईस्क्रीमची अशी तुम्ही कुल्फी वगैरे बनवून, आईस्क्रीम बनवून त्यांना नक्कीच तुम्ही शेअर करू शकता. खूप थंड खावं वाटतं, कधी ऊन पण खूप पडतं आहे आता. तर बिना साखरेचं, बिना मिठाचं, डायबिटीजवाल्यांना डॉक्टरांनी खूप पथ्य पाणी सांगितलेले, साखर, मीठ वगैरे वगैरे. तर आपण असं काही न वापरता छान असं फक्त पाण्यापासून आईस्क्रीम बनवलेली. मनाची समाधान असते. थंड खाल्ल्यानंतर मनाला शांती लागते थोडीशी या उन्हामुळं. तर असं तुम्ही नक्कीच बनवून बघा माझ्यासारखं. आणि ताटात ठेवलेलं याचं बॅटर मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ सेपरेट टाकणार आहे. तर कुठेही जाऊ नका. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगणार आहे माझी यूट्यूब फॅमिली. आणि अगदी छोट्या मुलांना आवडेल असं छान सुंदर असं खाऊ आपण बनवतो आहे. म्हाताऱ्या माणसांना पण आपण खाऊ घालू शकतो. अशा पद्धतीने आपण छान असा खाऊ बनवतो आहे. आपल्याला पाहिजे तर आपणही खाऊ शकतो. यूट्यूब फॅमिली, कमेंट करून नक्कीच सांगणार आहे माझी. खूप सारे रंग आहे आपल्याकडे, तर वेगळ्या रंगांपासून अशी आईस्क्रीम. झाकण बघा तुम्ही वेगळ्या प्रकारचे. आईस्क्रीमला तर रंग एकच येणार आहे, पण झाकण बघा तुम्ही. अगदी लहान मुलं असा खाऊ नक्कीच माझ्या यूट्यूब फॅमिलीकडे सुद्धा बनत असेल. यूट्यूब फॅमिली, कमेंट करून नक्कीच सांगा कसा वाटतो आजचा आपला खाऊ. तर तुम्ही काय वाटतं यूट्यूब फॅमिली आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला? नक्कीच कमेंट करून माझी यूट्यूब फॅमिली मला सांगणार आहे. मी झाकण प्रेस करून घेते. पॅक लावायची अलगद ठेवलेले होते.
याला सिस्टीम आहे पॅकिंग वगैरे असं छान पॅक होतं याने बघा तुम्ही. आणि छान अशा खटक्या दाबलेल्या आहे, छान असं पॅक केलेलं आहे आणि छान असा मेनू आपण बनवलेलं आहे. तर चला यूट्यूब फॅमिली, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत भेटणार आहे. आणि याला 7 ते 8 तासासाठी आपण फ्रीजला ठेवणार आहे. तर चला पुढचा व्हिडिओ बघत राहा, कुठेही जाऊ नका. लाईक केलं नसेल तर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर करा. चला सगळ्यांना आता बाय बाय.